नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश-विदेशातून महिला भाविक येतील. या महिला भाविकांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी दिल्या. नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात डॉक्टर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी नाशिक विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरीश सहाय, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, नाशिक ग्रामीण पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, नाशिक शहर नियोजन विभागाचे सहसंचालक योगेंद्र चौधरी, तहसीलदार अमोल निकम आदी जण उपस्थित होते. तर पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, धुळे महेश्वर रेड्डी, जळगाव श्रवण दत्तू, नंदुरबार अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, अहिल्यानगर हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. उपसभापती डॉक्टर गोरे म्हणाल्या की आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महिला भाविकांची संख्या मोठी राहील. या पार्श्वभूमीवर महिलांच्या संरक्षणासाठी पुरेशा उपाययोजना कराव्यात. महिलांसाठी मदत केंद्र, हिरकणी कक्ष, स्वच्छतागृहाची सुविधा असावीत, तसेच दिव्यांगांसाठी विशेष उपाययोजना कराव्यात असे उपसभापती डॉक्टर गोरे यांनी सांगितले. महिला अत्याचाराच्या घटनांच्या प्रतिबंधासाठी तालुका स्तरावर भरोसा सेल कार्यरत असतात. ज्या तालुक्यामध्ये भरोसा सेल नसेल तिथे जिल्हास्तरीय भरोसा सेलच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधावा. कौटुंबिक संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिसांनी महसूल अधिकाऱ्यांसमवेत नियमितपणे बैठका घ्याव्यात. पती पत्नी समेट झाल्यानंतर या कुटुंबाच्या संपर्कात राहावे. त्यासाठी आवश्यकतेनुसार गृहभेट करावी. अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी उपाययोजना कराव्या. त्यासाठी अन्न औषध प्रशासनाची मदत घ्यावी. पोक्सो कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील पीडितेचे समुपदेशन करावे. रेल्वे प्रवासात महिलांशी निगडीत काही अप्रिय घटना घडू नये. अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे पोलीस दलाने नियमितपणे संवाद साधावा. दक्षता समिती, नागरी हक्क संरक्षण समितीच्या बैठकांमध्ये महिलांची समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी रिक्षाची, शालेय बसची प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने नियमितपणे तपासणी करावी. तसेच महिला अत्याचाराच्या घटनांचा सखोल तपास करून दोषसिद्धीचे प्रमाण अधिक वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री कराळे यांनी सांगितले की विभागातील 5ही जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीस दलाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येते. अंमली पदार्थाच्या प्रतिबंधासाठी ड्रोनची मदत घेण्यात येते. ठिकठिकाणी कारवाई करून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या सहकार्याने उपाययोजना करण्यात येते. पोलीस अधीक्षक धिवरे, दत्त रेड्डी, मिरखेलकर, कलबुर्गी, चव्हाण यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात महिलांसाठी सुरक्षेसाठी आपली पोलीस दलातर्फे सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.